हे बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया की प्रोटीनयुक्त काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या 3 महिन्यामध्ये त्रास नको व्हायला. हे बघा, आधी तर आपण जंक फूड खाल्ले नाही पाहिजे. बेकरी प्रोडक्ट जे असतात ते बंद केलेले पाहिजे, तुम्ही ते खायचे नाही. दुसरी गोष्ट, ऑइली पदार्थ खायचे नाहीये. आणि तुमच्या बॉडीला आळस आणेल किंवा फॅट तयार होतील जास्ती प्रमाणाचे असे पदार्थ तुम्ही घेऊ नका. कारण आळसपणा येतो, ग्राउंड होत नाही. बॉडीला तुम्हाला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. त्याकरता तुम्हाला बॉडीला पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात पाणी प्या. त्याकरिता तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळेस नारळ पाणी घेऊ शकता, काही ज्यूस घेऊ शकता. त्याचप्रकारे तुम्ही प्रोटीनयुक्त तुम्हाला खाणे खूप गरजेचे आहे. त्यात कडधान्य आलेले, सोयाबीन तुम्ही खाऊ शकता, तसेच तुम्हाला अंडी खाऊ शकतात. त्यामध्ये बघा, अख्खे मूग हिरवे, त्यात चणे आणि उडीद डाळ हे मी स्वतः घ्यायचो म्हणून सांगतो तुम्हाला. तर ते कसं रात्री भिजत ठेवायचं, 1 वीक तुम्हाला पुरेल या ठिकाणी असं भिजत ठेवायचं आणि ते सकाळी ग्राउंडवरून आल्यानंतर खायचं. आणि ग्राउंडला जातानाही तुम्ही थोडे घेऊ शकतात. त्याने तुम्हाला फायबर खूप मिळेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचे जो स्टॅमिना आहे तो हळूहळू वाढताना तुम्हाला लक्षात येईल. तो तात्काळ नाही वाढणार, पण तुमचा स्टॅमिना वाढायला 100% ते मदत देईल. कारण मी स्वतः ते घेतलेलं आहे. हे बघा मित्रांनो, बरेच ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकतात. तसे मी कॉस्टली पदार्थ तुम्हाला सांगू शकतो, बरेच प्रोटीनही सांगू शकतो. पण मी सांगतो जे तुमचे घरगुती जे पदार्थ आहेत त्यातही इतकं प्रोटीन आहे की तुम्ही तुमचा स्टॅमिना नक्कीच वाढणार हे मी सांगू शकतो. म्हणून सांगतो, मी जे प्रोटीन सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही फक्त वीकमध्ये तसं स्टार्ट करा. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. अशाच प्रकारे आपण पुढील व्हिडिओत भेटूया. जर व्हिडिओ नवीन असाल तर फॉलो आणि यश राखोंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.